नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2013 ते 2025 या दरम्यान जो TETचा पेपर क्रमांक 2 झालेला आहे। या पेपरमधील सामाजिक शास्त्रे या विषयाच्या अंतर्गत इतिहासाची आतापर्यंत झालेल्या पेपरमधील सर्वच्या सर्व म्हणजे 179 प्रश्नांचं वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी प्रश्नांचं स्वरूप आणि सराव होईल। तत्पूर्वी तुम्ही जर आपलं ओएसिस करियर पॉईंटचं ॲप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला ओल्ड पेपर त्याचबरोबर मॉडेल पेपर अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत। तिथे तुम्हाला प्रश्न सोडवता येतील, त्याचबरोबर व्ह्यूज करता येतील आणि प्रत्येक पेपरचा सब्जेक्ट वाईज व्हिडिओ विश्लेषणसुद्धा तुम्हाला पाहता येईल। ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरवरून सुद्धा ॲप डाउनलोड करू शकता। तर अधिक वेळ न घेता 2025मध्ये जो TET पेपर क्रमांक 2 झाला होता, या पेपरमधील सामाजिक शास्त्रे या विषयाच्या अंतर्गत इतिहासाच्या प्रश्नांचं वाचन करूयात। प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी या ग्रंथाची रचना केली। तर छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषणम या ग्रंथाची रचना केली होती। जगाचा कारखाना असे वर्णन या देशाचे केले जात असे। तर जगाचा कारखाना असे वर्णन इंग्लंड या देशाचे केले जात असे। भारतीय समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातील चुकीची जोडी ओळखायची आहे। तर चुकीची जोडी आहे पर्याय 3 रामकृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती। ही जोडी काय आहे? चूक आहे। पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती? 4 घटना आहेत। बंगालची फाळणी रद्द करण्यात आली, कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली, भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली आणि मुंबईतील गोपाळदास तेजपाल संस्कृत पाठशाला येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले। तर सर्वात पहिली घटना आहे यामधील नंबर 2, कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली। त्यानंतर पुढील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावायचा आहे। तर आपण जर पर्याय क्रमांक 4ची निवड केली तर आपला बरोबर योग्य क्रम येतो। स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचं योगदान आहे? तर ती संस्था आहे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट। त्यानंतर विधान आहे, भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो। ब आहे, जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली। तर इथं आपल्याला निवडायचं आहे विधान आणि त्यावरून आपल्याला योग्य पर्यायाची निवड करायची होती। मात्र इथं आपल्याला लक्षात येतं की विधान अ बरोबर आहे, ब मात्र चूक आहे। रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते? तर गोविंद सरदेसाई यांना रियासतकार या नावाने ओळखतात। त्यानंतर योग्य जोड्या जुळवायच्या आहेत। आपण जर पर्याय क्रमांक 2ची निवड केली तर आपल्या सर्व जोड्या जुळून येतील। त्यानंतर खालील विधानं अभ्यासायची येतं, ठीक आहे, आणि ती कोणत्या युगाचं वर्णन करतात ते आपल्याला सांगायचं आहे। तर वरील 3ही विधानं ही नवाश्म युगाचं वर्णन करतात। गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, वय्य, चर्मन्ना, कारमार आणि नाव्य। तर यापैकी गटात न बसणारा शब्द आहे नाव्य। जोड्या जुळवायच्या आहेत। आपण जर पर्याय क्रमांक 1ची निवड जर केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येतील। 1857च्या स्वातंत्र्याशी संबंधित घटना योग्य कालानुक्रमाने मांडा। तर आपण या घटना योग्य कालानुक्रमे जर मांडल्या तर पर्याय क्रमांक 1 प्रमाणे त्या मांडता येतील। एबेल जंजून, तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी या प्रदेशाच्या सागरी मोहिमी केल्या। तर ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे या कराराचे बोधचिन्ह आहे। तर हे सिएटो कराराचे बोधचिन्ह आहे।
हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा नावाच्या दगडापासून बनविल्या जातात. तर स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जातात. पुढीलपैकी अचूक साखळी ओळखायची आहे. तर दिलेल्या पर्यायापैकी अचूक साखळी आहे पर्याय 2 सम्राट चंद्रगुप्त मौर्य, जुनागडजवळ सुदर्शन तलाव. चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यामध्ये चुकीची जोडी आहे पर्याय 1 भारवी कुमार संभव. आता योग्य जोड्या लावा असा प्रश्न आहे. तर आपण पर्याय क्रमांक 1 जर निवडला तर आपल्या सर्व योग्य जोड्या बरोबर लावून होतील. दत्ताजी व जानकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्यात आले, त्याचं नेमकं कारण काय? तर त्याचं कारण आहे पंजाबावरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानाचे पारिपत्य करण्यासाठी. त्यानंतर आपण 2024मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेचे संस्थापक आहेत रासबिहारी बोस. प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराजउद्दौला याचा पराभव झाला. कारण आहे रॉबर्ट क्लाइव्ह याने केलेली मुत्सद्देगिरी. विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन यांनी केले. तर गोपाळ बाबा वलंगकर यांचं ते पुस्तक आहे. चुकीची जोडी ओळखायची आहे. तर चुकीची जोडी आहे अरुणाचल प्रदेश संत हरिचरण सिंग लोंगोवाल. शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र कोणते? तर ते आहे नाग. पुढीलपैकी कोणता कार्यक्रम 7व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? तर दशलक्ष विहिरींची योजना. पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही म्हटले? तर ते आहे मानवी कृतींचा संबंध दैवी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न करणे. जंतर मंतर जयपूर. तर राणी की वाव हे पाटण गुजरात या ठिकाणी आहे. गटात न बसणारे शहर ओळखायचं आहे. तर गटात न बसणारे शहर आहे बघा योद्धेय, मालव, शूद्रक आणि लिच्छवी. तर ते आहे लिच्छवी पर्याय 4. ब्रह्मगिरी, सोपारा, गिरनार, सहस्राम ही ठिकाणे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत? तर हे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. मुघलकालीन चित्रकलेचा उगम चित्रकलेतून झाला. तर तो इराणी चित्रकलेतून झाला. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. जानके स्पिनिंग जेनी ही चुकीची जोडी आहे पर्याय 4. कामगार नेते व्ही सुब्बय्या या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. तर ते फ्रेंच सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. बहिर्जी नाईक हेर खात्याचे प्रमुख. तर प्रतापराव गुजर डॅश डॅश. तर प्रतापराव गुजर हे घोडदळाचे सरनौबत होते. दर्शविलेले बोधचिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे? तर ते राष्ट्रकुलचं आहे. हडप्पा रावी तर हुलास. हडप्पा ठिकाण रावीच्या किनारी आहे तर हुलास हे ठिकाण यमुनेच्या किनारी आहे. जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय क्रमांक 1 ची निवड केली तर सर्व जोड्या जुळून जातील. इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना या देशात करण्यात आली. तर ती कंबोडियामध्ये करण्यात आली होती. लीळाचरित्र हा ग्रंथ यांनी संपादित केला. तर तो माईम भटांनी संपादित केला. जोड्या जुळवा आलाय. तर यामध्ये आपण जर पर्याय 2 ची निवड केली तर योग्य जोड्या जुळून जातील. त्यानंतर आपण पेपर क्रमांक 21 म्हणजे जो 21ला झाला होता पेपर क्रमांक 2 त्यामधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे
मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ती ईश्वरदत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. हा सिद्धांत यांनी मांडला. तर हा सिद्धांत रुसोनं मांडला होता. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. कारण इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता. बरोबर आहे. भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता. बरोबर. कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल नव्हते. बरोबर. म्हणजे तीनही विधाने योग्य आहेत. त्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. तर ती मुंबई या ठिकाणी परिषद भरवली होती. पर्याय 2. अहमदनगर जवळील भातवाडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली? तर ही लढाई मुघल व निजामशहा यांच्यात झाली. त्यानंतर रसरत्नाकार रसायने व धातू. तर पंचसिद्धांतिका. रसरत्नाकार या ग्रंथामध्ये रसायने व धातूची माहिती आहे. तर पंचसिद्धांतिका या ग्रंथामध्ये खगोलशास्त्राची माहिती आहे. त्यानंतर नेक्स्ट जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 4ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येणार आहेत. अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून यांना प्रसिद्धी मिळाली. तर हरून अल रशीद हे अरेबियन नाईट्स या कथेतील नायक होते. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. डांटे, पेट्रार्क, मॅकिवेली, थॉमस मूर. तर गटात न बसणारा आहे थॉमस मूर. जपानमधील उद्योग समूहांना डॅश डॅश म्हणतात. तर जपानमधील उद्योग समूहांना झैबेत्सू म्हटलं जातं. माऊ चळवळ येथे झाली. तर माऊ चळवळ केनिया येथे झाली होती. याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? तर रशियाने याल्टा कराराचा भंग केला होता. विक्रमांक देवचरित्र, मिताक्षर, पंपरामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले? तर हे ग्रंथ चालुक्य घराण्याच्या काळात तयार झाले. व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक यांनी सुरू केले. तर व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले. विजयभूमी लाल बहादूर शास्त्री. तर वीरभूमी राजीव गांधी म्हणजे पर्याय 2. गुजरातमधील विजयापित्यार्थ अकबराने याचे बांधकाम केले. तर बुलंद दरवाजाचे बांधकाम केले अकबराने गुजरात विजयाच्या पित्यार्थ. जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर यामध्ये पर्याय क्रमांक 3ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येणार आहेत. अवंती माळवा. तर अश्मक महाराष्ट्र पर्याय क्रमांक 3. चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास यांनी टिंबटिंबचे महत्त्व सांगितले. तर कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले. हे या गुणाचे उदाहरण आहे. तर हे संघटन चातुर्य या गुणाचे उदाहरण आहे. याने जसवंतसिंहाचा अल्पवयीन मुलगा अजितसिंह याला गादीवर बसवले. त्याच्यानंतर दुसरं विधान आहे, याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. तर वरील वर्णन कुणाचे आले आहे? तर दुर्गादास राठोडचे वर्णन आलेले आहे. त्यानंतर 2020मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्नांचे वाचन करूयात. प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी आहे कृष्णराज यादव पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, हर्षवर्धन, प्रवरसेन, हाल, महेंद्रवर्मन या विविध घराण्यातील राजांमध्ये काय साम्य आहे? तर या विविध घराण्यातील राजांमध्ये साम्य आहे ते म्हणजे हे सर्वजण लेखक आहेत. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर यामध्ये जर आपण पर्याय क्रमांक 1ची निवड केली तर सर्व जोड्या जुळून येतील.
न्यायमूर्ती रानडे डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे नेते होते. तर हे प्रार्थना समाजाचे नेते होते. PNG रंगा यांच्या पुढाकाराने या संस्थेची स्थापना झाली. तर PNG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली. झुंजार माची व बुधला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत? तर ह्या तोरणा गडावरील माच्या आहेत. अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर यामध्ये अयोग्य जोडी आहे संत एकनाथ जांब. इलियड व ओडिसी या महाकाव्याचा लेखक, इलियड आणि ओडिसी या महाकाव्याचा लेखक आहे होमर. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. चोळ, पारमार, यादव आणि गाहडवाल. तर यामध्ये गाहडवाल वेगळा शब्द आहे. अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे रोहिले होय. योग्य घटनाक्रम लावायचा आहे. आपण जर पर्याय 2 मधले जर क्रम घेतला तर ह्या सर्व घटनाक्रमाने लागतील. अंबरनाथचे शिवमंदिर यांनी बांधले तर ते शिलाहारांनी बांधले होते. कार्पस इन्स्क्रिप्शन इंडिकॅरम यात शिलालेखांचे संकलन आहे. तर अशोकाच्या शिलालेखाचे संकलन आहे. 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनामागची प्रमुख कारणं काय होती? तर 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनाचं प्रमुख कारण होतं जपानच्या नाविक शक्तीचं खच्चीकरण करणे. निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर ती जनक्का शिंदे यांनी केली. चुकीची जोडी ओळखायची आहे. तर चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4 डॉ क्विक्सॉट हे आहेत. तर हे उपहासात्मक कादंबरी आहे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात व्यवसायातून झाली. तर ती कापड व्यवसायातून निर्माण झाली. साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या. या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर या प्रक्रियेला चिनी टरबुजाचे वाटे असं म्हटलं जातं. रासपुतीन हा महंत होता. तर हा सर्बियन महंत होता. रासपुतीन सर्बियन महंत होता. त्यानंतर 2018मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्नांचं आपण वाचन करूयात. प्रश्न आहे सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह या घराण्याचे आहे. तर शिलाहार. श्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका होय. तर श्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका आहेत पंडिता रमाबाई. नेक्स्ट डॅश डॅश संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. तर आपल्याला माहिती आहे हैदराबाद संस्थानाच्या संदर्भात आहे. 1556मध्ये भारतातील पहिले मुद्रणालय येथे सुरू झाले. तर ते गोवा या ठिकाणी सुरू झाले. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. खालील दिलेल्या जोड्यामधील चुकीची जोडी ओळखायची आहे. तर खालील जोडीमध्ये चुकीची जोडी आहे मुरंबदेव विशालगड म्हणजे पर्याय 2 ही चुकीची जोडी आहे. तोरणा किल्ला पुण्याच्या दिशेस आहे. तर नैऋत्य दिशेस. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला डॅश डॅश कालगणना म्हणतात. तर शहेनशाही म्हटलं जातं. पर्याय 4 उरुक निप्पूर ही डॅश डॅशमधील प्राचीन नगरे होत. तर ही मेसोपोटोमियामधली प्राचीन नगरं होती. प्रसिद्ध वैदिक जीवक या राज्याशी संबंधित आहे. तर तो मगध राज्याशी संबंधित आहे. जोड्या जुळवायच्या आहेत.
आपण जर पर्याय 1ची निवड जर केली तर आपल्या सर्व जोड्या जुळून येतील. अमोघ वर्ष मालखेड, तर पहिला राजेंद्र आहे गंगेकोंडचोलापुरम, म्हणजे पर्याय 3. सुफी पंथात मूळचा कुठला आहे, तर सुफी पंथ मूळचा इराणमधील आहे. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी टिंबटिंबमध्ये आश्रय घेतला, तर नेपाळमध्ये. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना यांनी केली, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी यावर टीका केली होती, तर ती मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या संदर्भानं टीका होती. कुंदग्राम, पावा, दिनाजपूर व उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे या धर्माशी संबंधित आहेत, तर ही तीर्थक्षेत्रे जैन धर्माशी संबंधित आहेत. याने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते, तर जॉन केल्विन यानं स्वीकारलेला जो प्रोटेस्टंट पंथ आहे त्याच्या शाखेस प्युरिटन म्हणले जाते. अलेक्झांडर पुश्किन हा विचारवंत होय, तर अलेक्झांडर पुश्किन हा रशियन विचारवंत होता. दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप याचा शोध कोणी लावला, तर याचा शोध बार्थोलोम्यू डायसनं लावला होता. त्यानंतर 2017मध्ये जो पेपर झाला त्याचं वाचन करूयात. प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी आहे टॉलेमी इतिहास. खाजगी मालमत्तेचा अधिकार, उपभोक्त्यांचे सार्वभौमत्व, किंमत यंत्रणा, सरकारची कमीत कमी भूमिका हीची वैशिष्ट्ये आहेत. तर हा प्रश्न परीक्षा विभागानं कॅन्सल केला होता. खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखायची आहे, तर यापैकी बरोबर जोडी आहे रुसो एमिल, पर्याय 4. घाना, केनिया, झिम्बाब्वे या वसाहती होत्या, तर या ब्रिटिश वसाहती होत्या. चीनमधील आफूच्या दुसऱ्या युद्धानंतरचा डॅश डॅश तह झाला, तर तो पेकिंगचा तह झाला. घटना गटात न बसणारी शोधायची आहे, तर ती आहे ग्रीस बल्गेरिया युद्ध, पर्याय 4. मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या, तर या संस्था पंडिता रमाबाईंनी सुरू केल्या, पर्याय 1. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हणतात, तर दादोबा पांडुरंग तर्खडकरांना म्हटलं जातं. ॲम्फी थिएटर हा मूळचा वास्तुप्रकार आहे, तर हा ॲम्फी थिएटर मूळचा ग्रीक वास्तुप्रकार आहे. खालीलपैकी गटात न बसणारी वस्तू ओळखायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा लेणी, वेरूळ, गेटवे ऑफ इंडिया, तर गटात न बसणारी आहे गेटवे ऑफ इंडिया. परत एकदा गटात न बसणारी शब्द ओळखायचा आहे, तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे बघा, मुद्रा राक्षस, इंडिका, राजत रंगिणी आणि मेघदूत, तर वेगळा आहे मेघदूत, पर्याय 4. त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय क्रमांक 2 जर निवडला तर सर्व जोड्या बरोबर येऊन जातील. दंतीदुर्ग पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष या राजांमध्ये काय साम्य आहे, तर हे सर्व राजे राष्ट्रकूट घराण्यातील होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मीठावर मोठी जकात बसविली, त्याचं कारण काय, तर त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते, पर्याय 1. दारा शुकोने फारसीमध्ये भाषांतर केले, तर उपनिषदांचे भाषांतर केले. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकापासून स्वतंत्र असावेत, हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत याने मांडला, तर सत्ता विभाजनाचा सिद्धांत मॉन्टेस्क्यूचा आहे. गोपाळबाबा वलंगकर यांनी या पुस्तकामधून अस्पृश्यतेचे खंडन केले, तर त्यांचं पुस्तक आहे विटाळ विध्वंसन. प्रतियोगिता, सहकारिता हे यांचे धोरण होते, तर हे लोकमान्य टिळकांचे धोरण होते.
चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यामध्ये चुकीची जोडी आहे मुरुंबदेव रायगड. जिंजीचा किल्ला सध्याच्या या राज्यामध्ये आहे, तर तो सध्याच्या तामिळनाडू राज्यात आहे. 2016 जो पेपर झाला त्याचं वाचन करूयात. प्रश्न आहे, तोरणा किल्ला डॅश डॅश खोऱ्यात आहे, तर कानद खोऱ्यात आहे. शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा डॅश डॅशवा वाढदिवस होता, तर 50वा वाढदिवस होता. ज्या काळाचा इतिहास लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास काळ म्हणतात, तर त्या काळात प्रागैतिहासिक काळ असं म्हटलं जातं. पर्याय 3. कार्बन 14 कालमापन पद्धती या शास्त्रज्ञांनी शोधली, तर विलार्ड लिबीनं ती शोधली होती. अष्टाध्यायी, अर्थशास्त्र, थेरी गाथा हे ग्रंथ या काळात होत, तर हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ मौर्य काळातील आहेत. त्यानंतर खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा, तर बरोबर जोडी आहे बुद्ध चरित्र अश्वघोष. पर्याय 3. चौसाच्या लढाईनंतर डॅश डॅशने शेरशाह नाव धारण केले, तर ते शेर खाननं केलं होतं. सोन्याचे नाणे मोहर, तर तांब्याचे नाणे, तर तांब्याचे नाणे आहे दाम. लोकमान्य टिळकांनी सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला, तर कर्मयोग सांगण्यासाठी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. खालील घटनांचा क्रम लावायचा आहे. आपण जर पर्याय 2 निवडला तर त्या घटना योग्य क्रमाने होतील. प्राचीन काळी अरब हे होते, तर प्राचीन काळी अरब हे निसर्गपूजक होते. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ शासन व्यवस्थेचे क्षेत्रे स्वतंत्र हवीत. त्यायोगे समाजात स्वातंत्र्य, समता, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल. हा डॅश डॅश सिद्धांत आहे, तर हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर चुकीची जोडी आहे म्यानमार, पोर्तुगीज, वसाहत. उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते, तर जपान या देशाचे केले जाते. त्यानंतर प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना यांनी केली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. महात्मा स्मारक येथे आहे, तर महात्मा स्मारक मुंबई येथे महात्मा स्मारक आहे. यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या सामाजिक कादंबरीचे लेखक, तर बाबा पद्मनजी. विल्यम फ्रिझगिन या संशोधकाने चलचित्रण करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला, तर विल्यम फ्रिझगिन हा ब्रिटिश संशोधक होता. गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा याने बांधला, तर अकबराने. पोम्पई हे संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. कोणत्या संस्कृतीच्या संदर्भाने आहे पोम्पेई, तर पोम्पेई हे जे ठिकाण आहे हे रोमन संस्कृतीच्या संदर्भाने आहे. त्यानंतर 2014 जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला, तर आदिलशहाने सरलष्कर हा किताब शहाजीराजे यांना दिला. चुकीची जोडी ओळखायची आहे, तर पर्याय 4 रायरेश्वरी रोहिडा ही चुकीची जोडी आहे. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय 1 निवडला तर सर्व जोड्या बरोबर येतील. मिरतकट खटल्यात पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती, तर यामध्ये राजेंद्र लाहेरी यांना अटक केली नव्हती. हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत, तर हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीमध्ये सुमेरियन लिपी असलेल्या विटा सापडल्यात. जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय 1 निवडला तर आपल्या जोड्या बरोबर जुळतील. अकबर बादशहाने निर्माण केलेली दीन-ए-इलाही ही नवी व्यवस्था म्हणजे मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती, म्हणजे पर्याय 1.
नायब वकील ए मुतलक हा किताब यांना मिळाला, तर तो महादजी शिंदे यांना मिळाला. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर यामध्ये अयोग्य जोडी आहे लॉर्ड मेकॉले, राज्य खालसा धोरण. एशियाटिक सोसायटीची स्थापना या शहरात झाली, तर ती कोलकाता या शहरात झाली एशियाटिक सोसायटीची स्थापना. गटात न बसणारे पद ओळखायचे आहे. तर यामध्ये गटात न बसणारे पद आहे हदीस. खालीलपैकी कोणता शोध होल्ड मॉन्टने लावला, तर कार्बन डायऑक्साईडचा शोध लावला होल्ड मॉन्टने. पेट्रॉक, बोकॅशिओ, मॅकिवेली या देशाचे साहित्यिक होते, तर ते इटली देशाचे साहित्यिक होते. खालील घटना कालानुक्रमे लावायच्या आहेत. यामध्ये आपण जर पर्याय क्रमांक 1ची जर निवड केली तर सर्व घटना अगदी कालानुक्रमे लागतील. चुकीची जोडी ओळखायची आहे. चुकीची जोडी आहे पर्याय 4 स्टॅनले, इंग्लंड. त्यानंतर व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली, तर ती होती कोहोंग, पर्याय 2. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य कालानुक्रमे लावायच्या आहेत. तर आपण जर पर्याय क्रमांक 1ची जर निवड केली तर या घटना कालानुक्रमे लागतील. त्यानंतर सयाजीराव गायकवाडचे शासक होते, तर सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे शासक होते. PTI, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार या डॅश डॅश आहेत, तर या वृत्तसंस्था आहेत. भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह येथे आहे, तर तो म्हैसूर येथे आहे. त्यानंतर 2013मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरचं वाचन करूयात. प्रश्न आहे, पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन हे होते, तर शेतसारा हे ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन होते. 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम हा होय, तर राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला, हा 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम आहे. मध्य प्रदेशातील येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत, तर मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका, असे लोकांना कोणी सांगितले, तर हे स्टेटमेंट आहे रॉजर बेकनचं. वसईचा तह कोणात झाला, तर वसईचा तह दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज यांच्यामध्ये झाला. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते, तर नसणारे नेते आहेत गो गो आगरकर, पर्याय 3. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली, तर सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होतं. त्यानंतर 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते, तर शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने ही लढाई जिंकली. कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला, तर फोंड सावंत. भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः होय, तर भारतीय प्रबोधन म्हणजे वैचारिक जागृती. 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली, कारण सामंतांचा पगडा. अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते, तर ते कारण होतं इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती. पुढीलपैकी कोणती जोडी फ्रेंच विचारवंतांची जोडी नाही म्हटले, तर मॅझिनी आणि काहूर. दोन महायुद्धाच्या दरम्यान वर्षाचा कालावधी होता, तर 2 महायुद्धाच्या दरम्यान 20 वर्षाचा कालावधी होता. आफ्रिकेला काळे खंड म्हणतात, कारण तेथील बराच भाग अज्ञात होता. यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते.
तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना. खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती? तर आर्य समाज. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे होते. तर वुड्रो विल्सन हे पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही. विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते. अशा पद्धतीनं आपण 2013 ते 2025 या दरम्यान जे TETचे पेपर क्रमांक 2 झाले होते त्यामधील सामाजिक शास्त्र या विषयाच्या अंतर्गत येणाऱ्या इतिहासाच्या सर्व प्रश्नांचं वाचन केलं. अजूनही काही विविध विषयाचे व्हिडिओ बनवलेत, तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता. त्याचबरोबर आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे या ॲपमध्ये तुम्हाला ओल्ड पेपर प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत 2013 पासून ते 25पर्यंत. म्हणजे सब्जेक्ट वाईज पेपर तुम्ही ते बघू शकता आणि काही विषयाचे मॉडेल पेपरसुद्धा तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आले. तुम्ही प्रत्येक पेपर्स वेगवेगळ्या सब्जेक्टचा जॉईन करू शकता. त्याचबरोबर ते ऑनलाईन पद्धतीने सोडू शकता, पेपर व्ह्यूज करू शकता आणि प्रत्येक पेपरचा विश्लेषणाचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. धन्यवाद.